everyone. I am R.D. Mahajan sir from Gnan Sampada YouTube channel. My friends, today we are going to learn a lesson Be Smart from Standard 10 English. Now friends, we have learned the previous poem Basket Full of Moonlight. Also we learned the workshop of that poem, and today we are going to learn 1.4 Be Smart. मित्रांनो, बी स्मार्ट हे या पाठाचं हेडलाईन आहे. या हेडलाईनचा अर्थ असतो विजयी बना, यशस्वी बना किंवा ध्येयवादी बना. बी स्मार्ट. स्मार्ट इज ॲन ॲक्रोस्टिक हिअर. स्मार्ट हा शब्द एक ॲक्रोस्टिक म्हणून या ठिकाणी वापरलेला आहे. मित्रांनो, इयत्ता 8वीमध्ये आपण ॲक्रोस्टिक म्हणजे काय हे शिकलेलो आहे. ॲक्रोस्टिक या शब्दाचा अर्थ असतो की यामध्ये वापरलेल्या सगळ्या अक्षरांच्या सुरुवातीला घेऊन आपण अर्थपूर्ण प्रत्येकाचा एक एक शब्द बनवू शकतो, की जो शब्द काय काम करतो, तो शब्द स्मार्ट या शब्दाची डेफिनेशन क्लिअर करण्याचं काम करत असतो. असा जो शब्द असतो त्याला म्हणतात ॲक्रोस्टिक. या ठिकाणी स्मार्ट हा शब्द ॲक्रोस्टिक म्हणून वापरलेला आहे. स्मार्ट या शब्दामध्ये वापरलेल्या सगळ्या अक्षरांचा सुरुवात घेऊन प्रत्येकाचा एक एक अर्थपूर्ण शब्द बनत असतो. जसं एक्झाम्पल, स्मार्टमधला एस म्हणजे हाय स्पेसिफिक, एम मिझरेबल, ए अचिवेबल, आर रिअलिस्टिक आणि टी स्टँड फॉर टाईम बाउंड. अशा प्रकारे हे अर्थपूर्ण शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे स्मार्ट. या लेसनमध्ये आपल्याला आपण यशस्वी कसं होऊ शकतो, आपण आपलं ध्येय कसं गाठू शकतो हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर चला मित्रांनो, आपण या लेसनचं एक्सप्लेनेशन पाहूया आणि त्याचा मराठी अर्थ पण पाहूया. ठीक आहे. तुमच्याकडे आता टेक्स्टबुक असेल, पेज नंबर 22 आपल्याकडे असेल. पाहूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स म्हणजे विजेते. विजेते हे व्यायामशाळेत बनत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. मग विजेते जर व्यायामशाळेत बनत नाहीत, मग ते बनतात कुठे? यस, इट इज राईट. दे आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. त्यांच्या अंतर्भूत जे असतं, त्यांच्या आतमध्ये जे असतं, त्याच गोष्टी त्यांना चॅम्पियन्स बनवत असतात, म्हणजे विजेते बनवत असतात. मग त्या गोष्टी कोणत्या गोष्टी आहेत की ज्या एखाद्या व्यक्तीला विजेता बनवतात? नंबर 1 आहे डिझायर. डिझायर म्हणजे महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा. नंबर 2 आहे ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न. आणि नंबर 3 आहे विजन. विजन म्हणजे दूरदृष्टी. म्हणजे महत्त्वाकांक्षा, स्वप्न आणि दूरदृष्टी या ज्या 2-3 गोष्टी असतात की ज्या एखाद्या व्यक्तीचा खूप आतमध्ये रुजलेले असतात, त्या गोष्टी त्यांना विजेते बनवत असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. मग एखाद्या व्यक्तीला विजेता बनायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय पाहिजे? त्यांच्यामध्ये 2 गोष्टी पाहिजेत. त्याच्यापैकी एक आहे स्किल आणि दुसरी आहे विल. विल म्हणजे काय? तीव्र इच्छाशक्ती. स्किल म्हणजे काय? कौशल्य. तर त्याच व्यक्तीमध्ये अजून 2 गोष्टींची आवश्यकता आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कौशल्य पाहिजे आणि तीव्र इच्छाशक्ती असायला पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. महत्त्वाचं वाक्य मित्रांनो. काय म्हटलं आहे? द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. तुमच्यामध्ये कौशल्य आहे, पण कौशल्यापेक्षा अधिक जास्त काय पाहिजे? तर विल पाहिजे, म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. कौशल्य तर पाहिजेच, पण कौशल्यापेक्षा अधिक जास्त स्ट्रॉंग कोण पाहिजे? तर तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल प्रोफेशनल्स म्हणजे काय? यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक. थ्राईव्ह म्हणजे
भरभराटीला येणे, प्रॉस्पर. यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी व्यवसायकांची भरभराटी इन द सेम मॅनर म्हणजे याच प्रकारे होत असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांमध्ये नैसर्गिक बुद्धिमत्ता आहेच ऑलरेडी. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, जर आपण त्या बुद्धिमत्तेचा आपल्या जीवनाचं ध्येय मिळवण्यासाठी उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर काय होईल, निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये विजय मिळविता येऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपल्याला आपल्या जीवनातलं ध्येय जे ते मिळणार नाही. केव्हा मिळणार नाही, जर आपण ठरवलेले जे ध्येय आहे त्या ध्येयावर जर कृतीच केली नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही, तर आपल्याला यश मिळणार नाही. ओके, चला मित्रांनो, सेकंड पॅराग्राफ आपण पाहूया. वी आर गोइंग टू सी सेकंड पॅराग्राफ ऑफ द लेसन. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. तुम्हाला जर ध्येय ठरवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 ॲसेट्स म्हणजे काय, त्याचा खरा अर्थ होतोय मालमत्ता, प्रॉपर्टी, पण इथं त्याचा अर्थ आहे गुणविशेष. ॲसेटचा अर्थ काय होतो मित्रांनो, गुणविशेष. सेटिंग गोल हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. तुम्हाला ध्येय ठरवायचे असेल तर तुम्हाला त्याकडे 2 गुणविशेषणे असले पाहिजेत. एक, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, कल्पकतेची समज तुमच्यामध्ये असली पाहिजे, किंवा काय, नवनिर्मितीची जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि दुसरं, स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ म्हणजे काय, इल्युमिनेट म्हणजे काय, इथं पहा अर्थ दिला आहे एनलाइटन, प्रकाशमान करणे. कशाला प्रकाशमान करण्याचे स्टेपिंग स्टोन पाहिजे, स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड किंवा पहिली पायरी. ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी, ध्येयाचा मार्ग प्रकाशमान करणारी पहिली पायरी ती तुमच्याकडे असायला पाहिजे. नंबर 2, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, कल्पकतेची जाणीव तुमच्याकडे असली पाहिजे. या 2 गुणवैशिष्ट्यांद्वारे तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करू शकता. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ म्हणजे काय, तर ॲट द हेल्म ऑफ या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे इन चार्ज ऑफ. इन चार्ज ऑफ म्हणजे काय, ताबा घेतो किंवा ताबा घेणे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. मग आपले जे ध्येय आहेत ते ध्येय काय करतात, ते ध्येय आपल्या जीवनाचा ताबा घेण्याचं काम करत असतात, आपल्या जीवनाचा ताबा घेतात. परसिविंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि जर आपण त्यांचा परसिव्ह केलं, त्यांचा पाठलाग केला, त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तर ॲक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन, तर निश्चितच तुमच्या जीवनाचं जे भविष्य आहे ते निश्चितच काय होईल, बेटर फ्युचर होण्यासाठी मदत होईल. दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. ते ध्येय तुमच्या जीवनाची जी गाडी आहे, तुमचं जीवन म्हणजे एक वाहन आहे, त्या वाहनाची जी स्टीअर म्हणजे दिशा, कोर्स ऑफ लाईफ, आपल्या जीवनाची जी दिशा आहे ती योग्य दिशेने नेण्याचं काम करतात. रादर दॅन च्या अपेक्षा, कोणापेक्षा, सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे काय, ओघाबरोबर वाहत जाणे. नुसतं आपण ओघाबरोबर वाहत जाण्यापेक्षा ही जी स्टीअर आहे, तर हे ध्येय आपल्याला चांगल्या प्रकारे योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात. ओके, वी हॅव फिनिश्ड हियर पॅराग्राफ नंबर 2. नाउ वी आर गोइंग टू सी पॅराग्राफ नंबर 3. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. मित्रांनो, ध्येय ठरवणे हे आपल्याला मे अपियर इझी, कदाचित सोपं वाटू शकतं, बट फॉर सम, पण काहींसाठी, मोस्ट पीपल, बहुतेकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग, हे बरंच आव्हानात्मक आणि कठीण काम असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची भीती.
मे बी अवॉइडेड म्हणजे टाळली जाऊ शकते इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. गोल्स म्हणजे ध्येय आणि अब्सेन्स म्हणजे च्या अभाव. ध्येयाचा जर अभाव राहिला तर अपयशाची भीती टाळली जाते. म्हणजे काय, जर तुमच्या कोणतंच ध्येय तुमच्या डोळ्यासमोर नसेल तर अपयश येण्याचा प्रश्न येतच नाही, कारण आपण यशासाठी प्रयत्न करणारच नाही. इफ वी डोंट हॅव गोल्स, जर आपल्याला गोल्स नसतील तर. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द लाईफ. आणि म्हणून सरते शेवटी काय करावं लागतं की वन हॅज टू डिसाईड, कोणाला पण पहिल्यांदा ठरवावं लागतं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनाच्या शेवटी तुम्हाला काय मिळवायचं आहे. हे जर तुम्ही ठरवलं तर तुमचं ध्येय तुम्ही मिळवू शकता, पण ते तुम्हाला ठरवावं लागेल. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 स्टेप्स अप्रोच. तुम्हाला जर तुमचं गोल्स ध्येय मिळवायची असतील, साध्य करायचं, अकम्प्लिश म्हणजे साध्य करणे, जर तुम्हाला तुमची ध्येय साध्य करायची असतील तर तज्ज्ञांनी यासाठी 5 टप्पे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. ओके, नाव वी विल रीड द रेड part of this lesson. What is that red part? It explains you about the word smart. It will more clarify the meaning of smart. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. Smart goals जे असतात, ध्येय जे असतात, निश्चित केलेली ध्येय, विजय मिळविणारी जी ध्येय असतात, आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तुम्हाला ती एक मेथोडॉलॉजी, एक पद्धत आहे, विचार करण्याची पद्धत आहे. काय विचार करण्याची पद्धत आहे की लोकांना यशाकडे नेण्याचं काम हे ध्येय करत असतात. आणि जर ध्येय तुम्ही ठरवलेले असतील तर निश्चित तुम्ही यशाकडे जाऊ शकतात. स्मार्ट स्टँड फॉर, मग स्मार्ट या शब्दाचा अर्थ काय किंवा त्याचं लॉंग फॉर्म काय, हा जो ॲक्रोस्टिक आहे याच्यामध्ये दिलं असलेले प्रत्येक अक्षराचं फुल फॉर्म काय, जस्ट आय हॅव टोल्ड यू इन द टायटल पार्ट, तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. स्टँड फॉर, एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड फॉर मेजरेबल, ए स्टँड फॉर अचिवेबल, आर स्टँड फॉर रिअलिस्टिक अँड टी स्टँड फॉर टाईम बाउंड. ठीक आहे मित्रांनो, आता स्पेसिफिक म्हणजे काय, निश्चित ध्येय असलं पाहिजे. ओके, नंतर मिजरेबल म्हणजे काय, मोजता येण्याजोगं. तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे ते मोजता येण्यासारखं पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे, केव्हा ते प्राप्त होणार आहे हे. नंबर 3 आहे अचिवेबल. जे ठरवताय ते तुम्हाला साध्य करता येण्यासारखं पाहिजे, अचिवेबल. रिअलिस्टिक, वास्तववादी ते असायला पाहिजे. आणि टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादा त्याच्यासाठी आवश्यक आहे. ओके, नाव स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे काय, रुब्रिक म्हणजे सूची. स्मार्ट गोल्स जे असतात, जी ध्येय असतात, त्या ध्येयांना काय राहतं, रुब्रिक म्हणजे गाईडलाईन असते, एक प्रकारची सूची राहते. स्पेसिफिक, आता स्पेसिफिकचं आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहूया. स्पेसिफिक म्हणजे निश्चित. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, इन्व्हॉल्व म्हणजे समावेश होणे, आयडेंटिफाईंग म्हणजे ओळखणे, अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा करण्यासाठी कोणत्या जागेची, किती ठिकाणाची आणि निश्चित कोणत्या ठिकाणाची आवश्यकता आहे हे ओळखणं याचा समावेश यामध्ये आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढं तुमचा एरिया हा मोर स्पेसिफिक, जेवढं ठिकाण किंवा जेवढी जागा निश्चित असेल तेवढं तुम्हाला यश मिळण्याची खात्री ही तेवढीच निश्चित असते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड्स द गोल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे काय, पॅरामीटर म्हणजे मापदंड. इट मेक्स इझियर टू सेट पॅरामीटर. मग याच्यामुळे काय होतं की आपल्याला मापदंड लावणं सोपं होतं. अँड वर्क टुवर्ड द गोल, आणि त्यामुळे आपण आपल्या ध्येयासाठी चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच.
जर समजायला चांगलं उदाहरण, प्रत्येक या वैशिष्ट्याला एक एक उदाहरण दिलं आहे मित्रांनो. ही उदाहरणं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण परीक्षेला तुम्हाला ते ध्येयाचे जे गुणविशेष आहेत, जे 5 टप्पे आहेत, त्या टप्प्यांची नावं दिलेली असतात आणि त्याच्यासमोर त्याची एक्झाम्पल दिलेली असतात. कधी कधी एक्झाम्पल इकडे तिकडे केलेली असतात आणि म्हणून तुम्हाला मॅच द फॉलोइंग असा प्रकारचा प्रश्न येत असतो. तर मग त्यासाठी तुम्हाला ते एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग इट कॅन इट बी स्टेन. जर समजा तुम्हाला एखादं घर बांधायचं आहे, तर तुम्हाला घर बांधण्याचा अगोदर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की त्या घराला जागा किती लागणार आहे, ते घर किती विस्तारित असेल, ते घर किती उंचीचे असेल, हे सगळं तुम्हाला अगोदर ठरवावं लागणार आहे. दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक. याला म्हणतात निश्चिती. 2 नंबर आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोवाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. क्वांटिफाईंग म्हणजे काय? मोजणे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोवाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. तुमच्याकडे जे मोजता येणारं जे ध्येय आहे, तर ते जे ध्येय असतं म्हणजे क्वांटिफाईंग, याला आपण अजून सोप्या भाषेत परिमाण असं म्हणू शकतो. मग ध्येयाचे जे परिमाण आहे ते जर निश्चित केले तर प्रगती करण्याचं, प्रोग्रेस करण्याचं जे मापन आहे ते आपल्याला सहज करता येतं. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. मग आपला जो बेंचमार्क परफॉर्मन्स, बेंचमार्क म्हणजे मानके, बेंचमार्क या शब्दाचा अर्थ आहे मानके. बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. हा संपूर्ण ध्येयाचा कालावधी जो आहे, त्या कालावधीमध्ये असलेली जी मानके आहेत, ती मानके मग आपल्याला सहज तयार करता येतात. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. मग याच्यामध्ये सुधारणा करायचा कोणता एरिया आहे, त्या समावेश याच्यामध्ये होत असतो. आता याला एक्झाम्पल दिलं आहे. वाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअर्ड डिफाईन. जर इथं दिलेलं आहे फुटबॉलचं एक्झाम्पल, जर फुटबॉल खेळायचा असेल तर तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट रोल म्हणजे तुमच्या भूमिका काय आहे आणि पोझिशन, तुमची निश्चित ठिकाण काय आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल, स्पष्टपणे सांगितलेलं असेल, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे फुटबॉल खेळता येतो. ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो, पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया. अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. एखादं ध्येय जर ठरवलं असलं तर ते ध्येय अजून कसं पाहिजे, काय सांगितलेलं या ठिकाणी, ते अचिवेबल पाहिजे. म्हणजे प्राप्त करण्यासारखे किंवा साध्य करता येण्याजोगे ते पाहिजे. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवली गेली पाहिजे. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की अशी विस्तृत ध्येय जी असतात ती पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करत असतात, ज्यामधून काय होतं, कित्येकदा भविष्यातील कारकीर्द आपली ठरू शकते. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. आता आपण विद्यार्थी आहोत, आत्ता चालू आपण देशाचं अध्यक्ष किंवा राष्ट्रपती बनायचं ठरवलं तर इज इट पॉसिबल? नो. आता ते शक्य नाही, आपल्याला ते शक्य होणार नाही. परंतु बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु आपल्याला आज मात्र एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न मात्र आपण निश्चित पाहू शकतो, जर आपण राष्ट्रपती बनणार नाहीत, पंतप्रधान बनणार नाहीत, अध्यक्ष बनणार नाहीत, पण आपण एक चांगला कार्यकर्ता बनण्याचे स्वप्न पाहू शकतो. पुढचं आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. ध्येय कसं असायला पाहिजे? वास्तववादी असायला पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट
और एरिया ऑफ एक्सपर्टाइज, स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार किंवा क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाईम. समजा आपल्याला एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ बनायचं आहे किंवा कुशल बनायचं आहे, तर एखाद्या गोष्टीत कुशलता जर मिळवायची असेल तर त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. म्हणून अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण अत्यंत पारंगत होणे हे अवास्तव आहे, ते खरोखर अवास्तव आहे, ते शक्य नाही. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. परंतु वास्तववादी बनून आपण काय करू शकतो, तर वास्तववादी जर दृष्टिकोन असेल तर धडाडी नसलेले जे ध्येय असते ते बहुधा वास्तववादी नसते. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. म्हणजे काय, आता मी जे म्हटलं ते म्हणजे बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले जे ध्येय असतं ते बहुधा वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या मनामध्ये त्या ध्येयाविषयीचं चित्र पूर्णपणे स्पष्ट पाहिजे. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधेअर टू दॅट पिक्चर. आणि अधेअर म्हणजे बाईंड, ला बांधून ठेवणे. आणि आपल्याकडे ती क्षमता पाहिजे की आपण आपल्या ध्येयालाच कायमस्वरूपी बांधून ठेवलेले असले पाहिजे. पूर्णपणे आपलं चित्र मनात स्पष्ट असायला पाहिजे. पुढचं आहे टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे काय, कालमर्यादित. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर अराउंड ईच गोल. काय करा तुम्ही, तुमचं जे प्रत्येक ध्येय असेल त्या ध्येयासाठी वेळेचं मापदंड निश्चित करून घ्या. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्यामुळे काय होतं की ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येतं आणि जबाबदारीची जाणीवसुद्धा आपल्यामध्ये असते. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारीची जाणीव असते. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर समजा आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असतं. But without consistent time-bound action and stress-free thought, without consistent time-bound action, it never become a reality. पण कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. पण जर त्या गोष्टीमध्ये जर आपण सातत्य ठेवलं नाही, म्हणजे वेळेवर कृती केली नाही, तर अपेक्षित परिणाम मिळणं आपल्याला शक्य नाही. इट मे बी एक्सरसाइज, मग तो व्यायाम असू द्या, डाएट आहार असू द्या, अँड स्ट्रेस फ्री थॉट किंवा तणावरहित विचार असू द्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला दररोज सराव करावा लागेल. अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन. आणि कोणतीही शंका किंवा कोणतीही उदासीनता किंवा कोणताही काकूपणा असल्याशिवाय तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये बाळगावं लागेल. इम्प्लिमेंट म्हणजे त्याची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागेल. डाऊट और इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. म्हणजे हेजिटेशन, डाऊट, इनडिफरन्स या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये नाही आल्या, म्हणजे शंका असतील, उदासीनता न बाळगणे असेल, तर ठरवलेल्या वेळेवर काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या तर तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येतं. ओके, चला पुढचा पॅराग्राफ पाहूया. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन म्हणजे काय, दूरदृष्टी किंवा ध्येयदृष्टी. विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन म्हणजे उद्देश आणि ड्रीम म्हणजे स्वप्न. आर ऑल व्हॅल्युएबल. ह्या सगळ्या मौल्यवान गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. स्पार्क ऑफ म्हणजे काय, जागृत करणे. ते आपल्या मनामध्ये
कल्पनाशक्ती जागृत करतात. एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आपल्याला कुठे पोचायचं आहे हे आपल्या मनामध्ये प्रेरित करण्याचं काम ते करतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईव्ह इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत, म्हणजे त्याला स्ट्रॅटेजी असं म्हणतात. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण, म्हणजे क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण. आपण ऊर्जेची जी गुणवत्ता वापरतो आहे आणि त्याचं प्रमाण वापरतोय यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. म्हणजे आपल्याला जी फलनिष्पत्ती मिळणार आहे त्याच्यावर त्याचा परिणाम निश्चित होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे कसं आहे, आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखे आहे. रणशिंग तुतारी असं म्हणतो आपण त्याला. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर त्याला काही दिले नाही तर त्यामधून आपल्याला काहीच मिळणार नाही. मित्रांनो, तुतारी फुंकणारा एखादा व्यक्ती तुम्ही पाहिला असेल तर त्या व्यक्तीच्या समोरचे व्यक्ती त्या तुतारीमध्ये पैसे फेकत असतात तेव्हा त्या तुतारीचा आवाज मोठा येत असतो. हे जर तुम्हाला माहिती आहे की नाही, ते उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. चला, ओके. नाव वी आर गोइंग टू सी द लास्ट पॅरेग्राफ ऑफ द लेसन. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय असतं, यश म्हणजे अंधारात केलेली वाटचाल असते. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेसाइजली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टेकन द प्रॉब्लेम. योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर स्टेप. मग आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे हे आहे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे या पाठाचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना हे निश्चित आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे इतरांना शिकण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्ञान संपदा यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचं वॉर्मिंग अप आणि या पाठाचं इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. ठीक आहे, ओके. सगळ्यांनी हा पाठ व्यवस्थितरित्या अभ्यासा आणि या पाठातले जे कठीण शब्द असतील त्या शब्दांची अर्थ, ते शब्द आणि त्यांचा अर्थ आपल्या नोटबुकवर सोडून मला त्याची फोटोकॉपी पाठवा. ठीक आहे, ओके.